नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थ्यांच्या नावामध्ये बदल आहे. काही आपल्या महिला भगिनी आहेत की त्यांनी लग्न आधीचं जे नाव होतं त्याच्यानुसार त्यांनी फॉर्म भरला आणि आता लग्न झालेलं आहे. मग मॅरेज सर्टिफिकेट लागेल का, ॲफिडेव्हिट द्यावं लागेल का, गॅजेट काढावं लागेल का, आम्हाला बात तर करतील नाही ना, आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, आम्ही फॉर्म वेगळ्या नावाने भरला, तर मग आता काय करावं, असा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्या भगिनींच्या आणि पुरुषांच्या सुद्धा मनामध्ये असेल की नावामध्ये थोडासा बदल आहे, स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, एखाद्या मार्कशीटवरती किंवा एखाद्या डॉक्युमेंटवरती नाव चुकलेलं आहे. मग काय करायचं, तर त्या संदर्भाने आपण माहिती बघू. ठीक आहे, नावामध्ये बदल असल्याच्या संदर्भाने. तर तुम्हाला अत्यंत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा, नावात जर बदल असेल तर हा 2-3 प्रकारे असतो. एक म्हणजे काय आहे, एकतर हा बदल असतो की त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होते. ठीक आहे, खूप मायनर मिस्टेक असते ही स्पेलिंग मिस्टेक, की कुठे ए नाही आहे, कुठं ई जास्त आलेला आहे, कुठं आय आलेला आहे किंवा काही. तर ही जी मिस्टेक आहे ती मायनर आहे म्हणजे छोटी मिस्टेक आहे. ही जी मिस्टेक आहे ती आपण कशी करेक्ट करू शकतो, तर फक्त ॲफिडेव्हिट काढायचं. ठीक आहे, 100 रुपयाच्या किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवरती जर काढलं तर ठीक आहे, ॲफिडेव्हिटवरती सुद्धा होऊन जातं, काही अडचण येत नाही. ठीक आहे, ती तशीच करेक्ट होऊन जाते. दुसरं काय असतं की खूपच जास्त बदल असतो, म्हणजे काही वडिलांच्या नावामध्ये राव असते, काही जणांच्या TCवरती तुम्ही बघितलं असेल ताई असते, म्हणून ते नंतर लावलेलं नसते. काही जणांच्या याच्यामध्ये पाटील हा शब्द वापरला जातो. तर असं असतं. ठीक आहे, आणि ते काही डॉक्युमेंट्सवर असतं, काही डॉक्युमेंट्सवरती नसतं. तर ही थोडीशी मोठी मिस्टेक आहे, बरोबर आहे का नाही. परंतु हा जो प्रॉब्लेम आहे तो सुद्धा ॲफिडेव्हिटवरती सॉल्व्ह होतो. आता नावामध्ये जर खूपच मोठा बदल असेल, उदाहरणार्थ लग्न झाल्यामुळं पूर्णच्या पूर्ण नावच बदललं. ठीक आहे, म्हणजे XYZ नाव होतं. ठीक आहे, म्हणजे एखाद्या ताईचं नाव, मग लग्नानंतर समजा XAB झालं. आता मी गणिताचा शिक्षक, फिजिक्सचा शिक्षक असल्यामुळे असं सांगेल, म्हणजे इथं वडिलांचं नाव आणि आडनाव बदललं, तिकडे नवऱ्याचं नाव, पतीचं नाव आणि तिकडचं आडनाव लागलं समजा, मग अडचण आहे का नाही. मग तर नावामध्ये खूप बदल झाला. आता तुम्ही काय केलं होतं, शिक्षण इकडच्या नावाने घेतलं, आधार कार्ड इकडच्या नावाने आहे तुमचं, मग तुम्हाला असं वाटलं आपल्याला नंतर प्रॉब्लेम होईल, म्हणून तुम्ही काय केलं, 100% मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ह्याच नावाने फॉर्म भरला. ठीक आहे, आता तुमचं आधार कार्ड एका नावाने आहे, म्हणजे आपके पती के नाम का आहे. ठीक आहे, पतीच्या नावाचं आहे, आणि डॉक्युमेंट सगळे वडिलांच्या नावाने आहेत, बरोबर की नाही. अशा केसमध्ये काय माहिती आहे का, तुम्हाला तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, काय असावं लागतं तुमच्याकडे, मॅरेज सर्टिफिकेट. ठीक आहे, म्हणून तुम्ही लग्नाचं जे काही प्रमाणपत्र असेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट आपण ज्याला म्हणतो ते काढून घ्या. म्हणजे आता मॅरेज सर्टिफिकेट मला का बरं वाटतं, कारण की एकतर भेटायला सोपं असतं, कमी वेळ लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला खर्च खूप कमी येतो. म्हणून तुम्ही काय करायला, हे काढून घ्या. आलं लक्षामध्ये. नसेलच वाटत तर मग ॲफिडेव्हिट करा, ॲफिडेव्हिट सुद्धा चालतं. गॅजेट काढायचं असेल तरच काढा. असं वाटेल बा लई शक्यता आहे आता निवड होण्याची, मेरिट लिस्ट लागली, मग तुम्हाला अडचण होऊ नये म्हणून थोडंसं ॲफिडेव्हिट करून घ्यायचं, नंतर गॅजेट काढायचं, त्याची काही आवश्यकता नसते. ठीक, मॅरेज सर्टिफिकेट असलं तर गॅजेट काढण्याची आवश्यकता अजिबात नाही. आलं लक्षामध्ये. आता पुढचा प्रश्न की सर, आमचं जे काही 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, 10चं बोर्ड सर्टिफिकेट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि आधार कार्ड यामध्ये फरक आहे, किंवा आधार कार्डवरचं नाव आणि ज्या नावाने तुम्ही टेटचा फॉर्म भरला, ठीक आहे, तो त्याच्यामध्ये बदल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे नाव तुमचं आधार कार्डवरती आहे तेच तुमच्या टेटच्या फॉर्मवरती असावं, अशा पद्धतीची एक अपेक्षा असते. अलग लक्षामध्ये. आणि जर या दोन्ही नावांमध्ये बदल असेल तर ते तुमच्याकडे, मी जे आधी तुम्हाला सांगितलं, एक तर तुमच्याकडे ॲफिडेव्हिट असावं, किंवा स्त्रियांच्या केसमध्ये काय असावं, मॅरेज सर्टिफिकेट असावं. ठीक आहे, मॅरेज सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. लक्षामध्ये. आता ज्यावेळेस तुमची शालार्थ ID तयार होते, तर शालार्थ IDच्या वेळेला तुमचं 10वी बोर्ड सर्टिफिकेटवरचं जे काही नाव आहे ते नाव आणि टेटच्या फॉर्मवरतीचं नाव हे सारखं पाहिजे, आणि हे दोन्ही सुद्धा नाव तुमच्या आधार कार्डच्या नावासोबत मॅच झाले पाहिजे, असा एक नियम असतो. अन्यथा शालार्थ ID मिळायला थोडासा विलंब लागू शकतो. माझे असे मित्र आहेत की त्यांच्या नावामध्ये करेक्शन नसल्या कारणामुळे त्यांना वेळ लागला, मग अशी परिस्थिती तुमच्यावरती सुद्धा येऊ शकते. म्हणून हे जे 2-3 डॉक्युमेंट्स आहेत ना, याच्यावरचं नाव सेम असायला पाहिजे. नसेल
तर ॲफिडेविट काढून ठेवा. महिलांच्या केसमध्ये मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजेच. सक्षम अधिकाऱ्यांचं पाहिजे. मंगल कार्यालयाचं आणू नका. ठीक आहे, नाही तर तुम्ही मंगल कार्यालयाचंच आणसाल एखाद्या, ते चालणार नाही. नसेल तर मग गॅजेट करण्याचा आता प्रयत्न केला तर होऊन जाईल, परंतु त्याची काही फारशी अशी आवश्यकता लागते असं आपला काही प्रकार नाही आहे. ठीक आहे. तुम्हाला काही वाटत असतील या संदर्भामध्ये, प्रश्न असतील मनामध्ये, तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.